त्यांनी म्हटलंय। तर दोन्ही ठाकरे बंधूंचा महापालिकेच्या तिजोरीत आत्मा अडकल्याचा खोचक टोलाही सरनाईकांनी लगावला। शिंदे साहेब, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि कार्य आपणच पुढे नेत आहात। स्वतःच्या तब्येतीची काळजी न करता, जीवाची पर्वा न करता आपण लोकांसाठी काम करत आहात। मी गेल्या 30 वर्षांपासून आपला सहकारी म्हणून आपल्या सोबत काम करत असताना मला आणि प्रत्येक शिवसैनिकाला आपला अभिमान वाटतो। आपले नेतृत्व, कर्तृत्व, आपली काम करण्याची कार्यपद्धती यामुळे आज लाखो लोक आपल्या सोबत आणखी जोडले जात आहेत। आपल्याकडे येण्याचा ओघ सुरू आहे। आपलं कार्य असंच सुरू ठेवा। महाराष्ट्र, मराठी माणूस आणि मराठी मन आपल्याच सोबत आहे। प्रताप सरनाईकांनी एकनाथ शिंदे यांना लिहिलेलं पत्र ही नौटंकी असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली। आपण पाहूया। ही सगळी नौटंकी आहे। जे फोन करून बोलू शकतात, पत्र कशाला लिहिण्याची गरज आहे? म्हणजे तुमच्यामध्ये काही बोलण्याचं हे नाही, संवाद नाही तुमच्यामध्ये। त्यांची भांडणं किती आहेत आणि काय आहेत हे मला माहिती आहे। मी सोडवायचो अर्ध्या वेळी, मग दोघेही रडायचे फोनवर। तर अशा रडके लोकांशी ते काय बोलले ते पत्र लिहिले, त्याच्यात जाऊ नका। ते सत्तेसाठी सगळे एकत्र चिकटलेले आहेत, नाही तर एकामेकांच्या किती विरोधात आहेत हे मला माहिती आहे। ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्यावर आता काँग्रेसचीही पहिली प्रतिक्रिया समोर आली। काँग्रेसच्या मूल्यांना जे स्वीकारतील त्यांच्यासोबत काँग्रेस पुढे जाईल। ठाकरे बंधू कोणकोणत्या मुद्द्यांवर एकत्र आलेत हे कळल्यानंतर पुढील निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी दिली आहे। इंडिया अलायन्स आणि महायुती या दोघांनी मिळून विधानसभा आणि लोकसभाच्या निवडणुका लढलेल्या आहेत। पुढच्या निवडणुका ज्या आहेत त्याला अद्याप विलंब आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार आम्ही समविचारीसोबत दिलेले आहेत। त्यामुळे या संदर्भात आपल्या पातळीवर आमचं संघटन निर्णय घेईल। या दोन बंधूंनी एकत्र आल्यावर कौटुंबिक पातळीवर एकत्र आले, सांस्कृतिक पातळीवर एकत्र आले का भाषा एवढ्या मुद्द्यांच्याच अनुषंगाने दोघं एकत्र आहेत याची स्पष्टता जशी येईल तेव्हा राजकीय निर्णय हा काँग्रेस पक्ष हा नेतृत्वाशी आणि सर्व महाराष्ट्रातील सर्व सहकाऱ्यांशी आणि सर्व नेत्यांशी चर्चा करून या संदर्भात आपला निर्णय घेईल। महाराष्ट्रात हिंदीच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं। अशातच भोजपुरी अभिनेते